झी 24 तास, एक पाऊल पुढे। आणि पुन्हा एकदा आपण जाऊया ठाण्याच्या बातमीकडे। ठाण्यामध्ये शिळफाट्यामध्ये 7 मजली इमारत कोसळलेली आहे। लकी कंपाऊंड मध्ये ही बिल्डिंग कोसळली आहे। ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे। या ठिकाणाची दृश्य सध्या आपल्याकडे आलेली आहेत। आपण बघू शकतो किती भयानक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। 7 मजली ही इमारत होती। ठाण्याच्या शिळफाट्याजवळची ही इमारत आहे। कपिल, कशा प्रकारे आता बचाव कार्य सुरू आहे, काय अधिक माहिती मिळते याबाबत? नक्कीच मोठ्या प्रमाणात राहत कार्य सुरू झालेलं आहे। आतापर्यंत 7 ते 8 जखमी लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि आतमध्ये 30 ते 40 लोक अजून फसलेली असतील अशी एक शंका वर्तवली जात आहे। घटनास्थळी स्थानिक पोलीस, डीसीपी स्वतः, त्याच्या फायर ब्रिगेड आपलं काम सुरू केलेलं आहे। परंतु बिल्डिंग खूप वाईट परिस्थिती पडलेली आहे। पूर्ण जी 7 मजली बिल्डिंग आहे ती पूर्ण ग्राउंड फ्लोअरला आलेली आहे, त्यामुळे खूप भयानक परिस्थिती आहे। कपिल, ही नवी इमारत होती अशी माहिती कळते, जसं तुम्ही काही वेळापूर्वीच आम्हाला माहिती दिलेली होती। कधी ही बिल्डिंग बांधण्यात आलेली होती आणि ही का कोसळली याबाबतची काही कारण समोर येत आहेत का? सर्वात मोठा प्रश्न तोच आहे का 2 महिन्यापूर्वी ही बिल्डिंग बांधली होती, त्यामुळे धोकादायक बिल्डिंग होती आणि नवीन बिल्डिंग होती आणि नवीन बिल्डिंग कशी पडली हे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। एकंदरीत पालिकेचा जो कारभार आहे आणि जो बिल्डर आहे, जो कोणी बिल्डर आहे त्यांनी ही बिल्डिंग कशी बांधली हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। निश्चित। कपिल, हा कोण बिल्डर होता याबाबत काही माहिती मिळतेय का? त्याबद्दल माहिती समोर येईल थोड्या वेळाने, परंतु सुद्धा सर्व पोलीस डिपार्टमेंट, पालिका डिपार्टमेंट आणि फायर ब्रिगेड डिपार्टमेंट लोकांना बाहेर काढण्याच्या मागे लागलेले आहेत। स्थानिक लोक इकडे पुढे आलेले आहेत, स्थानिक लोकही मदत करतायत। परंतु ही जी दृश्य आहे ते भयानक दृश्य आहेत। जे 7 मजली बिल्डिंग पुन्हा ग्राउंड फ्लोअरला आलेली आहे, पुन्हा फक्त खालचा मजला दिसत आहे आणि असं वर्तवलं जात आहे की कमीत कमी 30 ते 40 फॅमिली इथे राहत होत्या। एकंदरीत अजून 30 ते 40 जण आतमध्ये अटकले असतील असं समजलं जात आहे। बिलकुल कपिल, या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे ही इमारत कोसळली असेल याची कल्पना आपल्याला या दृश्यांमधून स्पष्टपणे येऊ शकेल। ही इमारत कोसळल्यानंतर आता केवळ 1 मजला, याचा जो ग्राउंड फ्लोअर आहे तेवढाच उरलेला आपल्याला बघायला मिळतोय। वरचे 6 मजले कोसळलेले आहेत आणि हा ढिगारा आता केवळ 1 मजल्यापुरता, ग्राउंड फ्लोअर पुरता येऊन हा ढिगारा तयार झालेला आहे। बाकी संपूर्ण वरचे 6च्या 6 मजले कोसळलेले आहेत। याच्यामध्ये काही कुटुंब राहत होती अशी सुद्धा माहिती मिळतेय। 6 ते 7 जणांना, जखमींना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे, पण ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक अडकलेले आहेत याची अजून कुठलीही अचूक आणि सविस्तर माहिती पर्यंत येत नाहीये। स्थानिकांनी या ठिकाणी मदत करायला सुरुवात केलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। ढिगारा उपसण्याचं काम वेगाने सुरू आहे, मात्र अजून सुद्धा नेमका अंदाज येत नाहीये ही इमारत नेमकी कुणाची होती याबाबत सुद्धा अजून स्पष्ट माहिती आलेली नाहीये। काही वेळातच ती माहिती उपलब्ध होईलच। कपिल, सध्या अग्निशमन दलाच्या किती गाड्या तिथे दाखल झालेल्या आहेत, किती मनुष्यबळ आहे आणि कशा वेगाने ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे, कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल असा काही अंदाज येतोय का सध्या? 5 फायर ब्रिगेड गाड्या इथे घटनास्थळी आलेल्या आहेत। 6 ते 7 पोलीस आहेत, स्थानिक नागरिक आहेत, त्याच्यानंतर स्थानिक पोलीस आहेत, डीसीपी स्वतः आलेले आहेत, पालिकेचे अधिकारी इकडे आलेले आहेत, पालिकेचे इंजिनियर इकडे आलेले आहेत। राहत्या जोरात सुरू आहे। कपिल, काही वेळासाठी तुम्हाला थांबवतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आपल्या सोबत आहेत। आव्हाड साहेब, ठाण्यापाशी ही इमारत कोसळलेली आहे, ज्याची दृश्य सध्या झी 24 तासवर आपण बघू शकता। 2 महिन्यांपूर्वीचीच ही इमारत होती अशी माहिती कळतीये। तुमच्यापर्यंत या व्यतिरिक्त अजून काय अधिक माहिती तुम्ही देऊ शकता? नाही, दुर्दैवी घटना घडलेली आहे। एक 6 मजली 7 मजल्याची इमारत, तिथं काम चालू असलेलीच इमारत खाली कोसळलेली आहे। अजून म्हणजे मला जी आता माहिती मिळाली त्याच्यामध्ये 12 लोकांना काढण्यात आलंय, त्याच्यामध्ये 10 लोक हे गंभीर जखमी अवस्थेत सापडले आहेत आणि 1 जण मृत्युमुखी पडलाय। अजून त्या बिल्डिंगीचं म्हणजे आवरावर सुरू झालेली नाहीये, पण परिस्थिती गंभीर आहे। बिलकुल आव्हाड साहेब, त्या ठिकाणी मदत पोहोचलेली आहे। 5 अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्याची माहिती मिळते आहे आपल्यापर्यंत। ही इमारत कशी कोसळली हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, कारण 2 महिन्यांपूर्वीच ही इमारत बांधली गेली होती असं म्हटलं येतं। याविषयी काय अधिक याच्यावर प्रकाश तुम्ही टाकू शकता? अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मी जेव्हा नगरविकास खात्यावर बोलत होतो तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर सांगितलं होतं की ज्या पद्धतीने इमारती बांधल्या जात आहेत मुंबई चौसा परिसरामध्ये, या श्रीफाटा परिसरामध्ये, त्यामध्ये एखादी दुर्घटना घडली तर तुम्हाला कब्रस्तानाची गरजच लागणार नाही, की त्या तेथील प्रशासनाने गंभीर व्हायला हवं होतं। ह्या म्हणजे घटनेची वाट बघण्याची काही गरज नव्हती
आजही तिथे ज्या अनधिकृत बिल्डिंगची कामं चालू आहेत ती ज्या पद्धतीने ज्या घाईने केली जातात, म्हणजे त्याला जे केमिकल ट्रीटमेंट, जे क्युरिंग आहे, जी काळजी घ्यायला पाहिजे होती, जे स्टील वापरायला पाहिजे, सिमेंट वापरायला पाहिजे, खडी वापरायला पाहिजे, याच्यामध्ये कुठलीही काळजी न घेता रस्त्यावरचा रिक्षा ड्रायव्हर, बिल्डर म्हणून, त्याचा इंजिनियर म्हणून काम करणार असेल तर ते दुर्दैव, त्या भागाचं दुर्दैव, तिथल्या गरिबीची ही चेष्टा आहे. बिलकुल. आव्हाड साहेब, सध्या आपल्याबरोबर ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माने आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण घेऊया. संदीपजी, नेमकी काय घटना घडलेली आहे याविषयी आम्हाला विस्ताराने सांगा. आतापर्यंत जितेंद्र आव्हाड म्हणतात त्यानुसार 10 ते 12 जखमींना बाहेर काढण्यात आलंय आणि एकाचा बळी सुद्धा गेल्याचं समजतंय. तर या संदर्भात आम्हाला नुकतीच माहिती कळलेली आहे. माननीय आयुक्त सुद्धा त्या घटनास्थळी पोहोचतायत. आम्ही सगळे घटनास्थळी पोहोचतोय. घटनास्थळी पोहोचल्यानंतरच आम्हाला ती माहिती, आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देऊ शकेल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.